2000चा टोल बघा किती मोठा आहे. सरळ लाईनीत बऱ्याच प्रकारची मच्छी आहे. खोबरं इकडे. खोबऱ्याचा भाव काय आहे बघूया. काय भाव काय खोबऱ्याचा? सौंदळ येत नाही छान आहे. कसे ते? 400 रुपये पण काय सामान. चला इथे कोळंबी घेतली. एक पडते बघा पडते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे संगमेश्वरचा आठवडी बाजार. तर आम्ही जरा बाजारात जातो आहे आणि बघतो जरा काय घरात जरा सामान पण आणायचं आहे, वस्तू वगैरे घ्यायचे आहेत. तर बघूया, जाऊया जरा आठवडी बाजार फिरूया. इकडे पिऊ आहे आणि मी दोघंच चाललो आहे. सो जाऊया. वाजले 9:15 होत आलेत. जाऊ आता काय गाडी आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. जाऊ आरामात आणि येऊ उन्हाच्या आधी. ऊन तर झालं आता 10 वाजले ऊन होते. इकडं आता सगळे गप्पा टप्पा मारायला आलेले आहेत इकडे. इकडे बघ इकडे बघ दिसते की निमेची आई आली इथे आता गप्पा मारायला. आम्ही येऊपर्यंत आहे ना उठू नको हा काय. हे किती मोठा पाहिजे कलिंगड. तू नाही खाणार आहेस? तू नाही खाणार आहे गे? चला जाऊया फटाफट. मोर्या हे आहेत ना आमच्याकडे बटर वगैरे घेऊन. आम्ही लहान होतो ना तिथपासून येतात का आमच्याकडे. आता ही गाडी घेऊन येतात. आता काय टोपला नाही आणत ना. पहिला एस टीनी पहिले एस. आता काय तोच आहेत की? अच्छा, अगोदर एस टीने एवढा मोठा टोपला घेऊन यायचे इकडे आणि सगळ्यांना फ्रीमध्ये एक एक तोच भेटायचा खायला. संगमेश्वरवरून येतात ते. चला इथे जाताना दिसले, बोललो जरा एक फुटेज घेऊया. तिथेपर्यंत गाडी येत होती बुद्धवाडी पर्यंत. अच्छा, आता गाडी येत नाही. पासून जास्त नाही तर मंडळी आम्ही येताना आहे ना थोडा रूट आम्ही चेंज केला संगमेश्वरला यायचा. कारण आमचा रोड आहे ना जाम खराब आहे. तर बोललेलं परचुलीतून कोळंबे मार्गे जाऊ. तर तो रोड खूप छान आहे आणि आम्ही कसलं सनसनत गाडी आणली आणि सर्वात बेस्ट रोड आहे हा. आता तोपर्यंत तिकडचं काम चालू आहे ना, तोपर्यंत इकडूनच गाडी आणायची. आणि इथला तुम्हाला एक नजारा दाखवतो. ब्रिजवरती आलो आहे आणि खाडी आहे खालती. काय सुंदर नजारा वाटतो इथून, जबरदस्त. आणि हा ब्रिजवरती गेला, हा गोवा हायवे. आता ह्या साईडला गाड्या चालल्या आहेत ना त्या संगमेश्वरला. आपण एक कोळंबे गावात, कोळंबे हा कोळंब्यातला हा ब्रिज आहे. हा ब्रिज आहे ना परचुली गावात इकडे येण्यासाठी आहे. शॉर्टकट मस्त आणि खूप छान वाटतं इकडे. हे बघा ना, सुंदर असं हे डोंगर इकडे आणि गोवा हायवे आणि ही इकडे खाडी. वाव, फिलिंग ढगात. तर मंडळी फायनली आपण संगमेश्वरमध्ये आलो आहे आणि संगमेश्वरमध्ये आज जरा गर्दी बघायला मिळते. खालती जाऊ पहिले बाजारात फिरू, जरा वस्तू घेऊ, नंतर मग येऊ वरती. गाडी इकडे मागेच लावली मी आता कोंबडी गल्लीत. आमसूल आहे. कसं आहे ते? 100 रुपये पॅकेट आहे. ओके, सगळे गावठी भाज्या, आंबे. हे कोकम आहेत ना? हे कोकम आहेत ना? अच्छा, जांभळं आहेत. फूट लावलेली कोकम नाही मिळत. पण ते संपली काय? आम्हाला तशी पाहिजे होती. कशी मिळतात ते? 600 रुपये किलो आहे. अच्छा, काजू कसे विकताय? किती आहेत ते? किती आहेत किती ते? 1 किलो. अच्छा, ऐकून सर्व बाजार. आता मेमध्ये वगैरे थोडी गर्दी बघायला मिळते इकडे बाजारात. बघा पावसाळा आला तर छत्र्या पण आल्या. छत्रीची पण खरेदी करू शकतात. हो, कसे लावलेत? बरे आहेत ना?
बरे आहेत ना? बरे बरे भरपूर दिवसांनी दिसलात तुम्ही. हा इकडे 100 रुपये वाटे लावलेत मसाल्याचे, मिक्स आहेत वाटे. जाम गर्दी आहे खाली बाजारात. आणि मेन म्हणजे ह्या गाड्या वगैरे घुसवल्या ना की नंतर जास्त ट्रॅफिक पण वाढतो. चला पहिले कांदे बटाटे बघूया. बटाटे घ्यायचे. इकडे लसूण बटाटे. लसूण 1 नंबर आले आता. हे बघा इकडे पण आहेत. 100चे 3 किलो आहेत. तेवढेच आहेत रे सगळीकडे. 100ला 3 किलो आहेत. छोट्या साईजमध्ये काढायचे आहेत एकदम. बटाटे काढून घ्या फटाफट. ही बघ ही आहे एवढी साईज. खोबरं किती? 260. 260ला आहे. बरं आहे. असं आहे. मसाला किती घ्यावा लागतो? हा इथून तुम्ही सर्व बघताय ना कांदा बटाटा मार्केट आहे. हे बघा ह्या साईडला सर्व प्लास्टिकचे आणि इकडे धने वगैरे, इकडे कपडे वगैरे पुढे. आणि इकडून पुढे गेलात की इकडे सुकी मच्छी वगैरे मिळेल. आपल्याला सुकी मच्छी काय बघायची आहे का? चल जाऊन फिरून येऊया. फिरून येऊया चल. गर्दी बघा किती आहे. सर्व मसाले वगैरे. आता पावसाळा जवळ आला ना सगळ्यांची घाई झाली आता सर्व काही वस्तू वगैरे घ्यायला. म्हणून सुकी मच्छी आहे. लसूण आहे. कशी आहे लसूण? इकडे जवला आहे. गर्दी आहे. कसे वाटे हे? 100 रुपये वाटे आहेत. बघी आहे. पण आपल्याला काय सुकी मच्छी वगैरे काय घ्यायची नाही आहे. हे बघा इकडून पण सगळी गर्दी जाम आहे. हे दांडी सुकट मस्त वाटतं. हे दांडी सुकट घेऊया काय जरा? किती? 200 रुपये. 450 रुपये किलो दांडी सुकट आहे. हे बोंबील आहेत. थोडं जाड आहे ना? कसं आहे? 400 200 जवळ्यामध्ये फरक आहे. जरा जाड आहे 400 वाला. इकडून सगळी सुकी मच्छी आहे. खोबरं इकडे. खोबऱ्याचा भाव काय आजचा बघूया. काय भाव काय खोबऱ्याचा? 280 मसाला वगैरे काय घेतलं तर 250 रुपये लावतो. मसाला घेतला तर 250. असं 280 आहे. आणि खोबऱ्याचा रेट आहे ना आता दुकानामध्ये तर भरपूर आहे. काय ते 400च्या आसपास काहीतरी गेला आहे. पण इकडे मार्केटला इकडे आपल्याला थोडं स्वस्त मिळतं. मच्छी मार्केटला गर्दी बघा किती आहे सुकी मच्छी घ्यायला. इकडे सर्व वाटे लावलेले आहेत. हे बघा सर्व मच्छी मार्केट इकडून. सुक्क मच्छी. खारातली मच्छी पण आहे इकडे. बापरे आज जाम गर्दी आहे. थोडी जाड आहे ना? कशी आहे? 600 रुपये. डोमी कशी आहेत? 600. 400. 700 तर ती बाई म्हणून नाही मग 400 रुपये किलो आहे. या साईडला वाकटी आहे. इकडे सर्व सुट्ट आहेत. आणि सुट्ट घ्यायला गर्दी जाम आहे कारण आता पावसाळ्यासाठी सर्वजण स्टोअर करून ठेवतात. इथे शिंगाडा आहे खारातला. जराशी ओली मच्छी घेऊन जायची आहे. काय बघते? टोल कसा आहे मावशी तो? 500 रुपये. बापरे माझी आता इच्छा मेली मच्छी खायची. इकडे छोटे छोटे पण टोल आहेत. हे बरं ही मस्त आहे मच्छी. काठी नसतात एवढे. हिला टोल आहेत ना छोटी. हे कसे आहेत? 200चे 3. आणू का नको? आणू का नको? कसं आहे? 2000चा टोल बघा किती मोठा आहे. तर याचं 5 किलो सर्वात मोठा टोल.
मी पहिल्यांदाच बघितला का एवढा मोठा. हे मला वाटतं ते गाबोळी पण असेल. कोळंबीचे वाटे आहेत. कसे आहेत ते मावशी वाटे? 100ला होतं. 100 रुपये. नको. आज गर्दी जाम आहे बाजारात. मावरं घ्यायला पण, सुकी मच्छी पण आणि ओली मच्छी घ्यायला पण गर्दी आहे. सौंदळ आहेत ना हे? छान आहे. कसे ते? 400 रुपये किलो, पण ताजे आहेत ना, ताजे सामान. किलोमध्ये किती बसतात? किलोमध्ये 7-8 वस्तू. 7-8. आज इकडे बोंबील आहेत. बोंबील कसे? 300 रुपये किलो. हे 300 रुपये किलो आहे बोंबील. हे बघा, हे सर्व इकडे मच्छी मार्केट. ओली मच्छी मिळते इकडे. आणि ह्या साईडला कधी आलात नाही इकडे मोठे मोठे मासे असतात का, जे किलोवरती मिळतात इकडे. ऊन पण बरंच व्हायला लागलं आहे. आता बघूया काहीतरी घेऊ. आम्ही फिरलेलं तर आहे, आता मच्छी बघितलेली आहे. बघू आता. आज गर्दी जाम आहे. मेन सुकी मच्छी घेण्यासाठी गर्दी जाम आहे. चला तुम्हाला जरा बाजार फिरवतो अजून. तिकडे भाजी मार्केट पण बघूया नंतर. मच्छी घ्यायला गर्दी बघा. सरळ लाईनीत बऱ्याच प्रकारची मच्छी आहे. बघूया तर आपल्याला कोणती घ्यायची आहे ती. शिंगाडा कसं आहे मावशी हे? कुठे किती आहेत ते? 7. हा मग घे, बांगडेच घे. आणि अजून काहीतरी घेता येईल दुसरं. आज मच्छीचा रेट एवढा आहे ना, पब्लिक बघून रेट वाढवला का माहिती नाही. गर्दी पण जाम आहे तशी. मच्छी आहे मार्केटला, पण रेट खूप आहे कायचं काय. इथे टोल घेतो आम्ही. टोल 200चे 3 आहेत. काय नाही एवढे देणार. आज मार्केटला तिकडे पुढे ना एवढं मोठे मोठे टोल आहेत, पण तसे रेट पण आहेत. बघा टोल आहेत. टोल बरीच आहेत इकडे. कर्ली माशाची इकडे कटिंग करून ठेवलेली आहे. हे कसे आहेत वाटे? 100ला वाटे लावलेले इकडे. ते शिंगाडे बरे होते. लय मोठा मासा आहे तो शिंगाडा. सुकी मच्छी आम्ही आता नाही घेणार आहे, नंतर परत येऊ एकदा बाजारात. कोळंबी ही अशी डायरेक्ट सुकवलेली आहे. कशी आहे ती? कसे वाटे? 100ला वाटा आहे. नाही लय साफ करायला लागेल. एवढी सगळी सुकी मच्छी आहे इकडे. आणि इकडे आपल्याला ना तिकडे पुढे मोठे मोठे मासे थोडे स्वस्त रेटमध्ये भेटतात. पण आता रेट काय काय माहिती नाही. ही मोठी 200 आणि बारकी 100 ने. आपल्या 400 मध्ये 300 देतोय. घे चल. 100ला कोळंबी घेते. आणि ते खेकडे कसे आहे? 100 रुपयाला. खेकडे किती द्या रस्ता करायला? चला इथे कोळंबी घेतलेली. ते एक पडते बघा, पडते. उडी मारलं बघा. हे बारीक केल्या बारीक एवढे आहेत ते सगळे लाभ एवढे. जोडी 2000. मोठे. कोणता आहे? कोणता मासा? शिंगटा. शिंगाडे. हे 1500ला जोडी मिळून झाली ते. आणि या मावशी इथेच असतात बसलेल्या. मागे पण एकदा आपण इथून व्हिडिओ बनवला होता. हे बघा मोठे मोठे मासे या साईडला मिळतात. चला मच्छी मार्केट नंतर बाहेर पडलेलं. आता इकडे भाजी मार्केट वगैरे आहे सगळं. लाल निघतोय काय? हो गॅरंटी के 20 रुपयाला एक, 30 रुपयाला एक. इथून सर्व आहे ना भाजी मार्केट आहे इकडे. हे संध्याकाळपर्यंत चालू असते. आणि असं मस्तपैकी असे टेंट वगैरे लावलेले असतात. हे बघा सर्व फ्रेश इकडे भाज्या वगैरे असतात. तर वाटे आहेत मिरच्यांचे. आणि हे चवळी शेंगा या 30ला 2. इथे गवार पण आहे. मिरची खूप छान आहे. मला खूप आवडते ही बाजारातली मिरची. भारी एकदम. आणि इकडे सर्व हा मार्केट भाजी मार्केट लागला आहे. हालत खराब झाली. आमागुम झालो एकदम. झालं आहे बहुतेकचं घेऊन.
आता निघू थोड्या वेळात. इकडे लिंब घेते कितीला? 20 रुपये. 20 रुपयाला 5 लिंब आहे. कसे आहेत ते घरे? कितीला? 25 रुपयाला. ते पाळाभाजी घेतली घरी. आणि ही कोणती आहे? चवळीची. ओके. हे मुंबईवाली चौरी भाजी बोलतात तिला, आम्ही पाला भाजी बोलतो. ते लाल माठ बोलतात पण ती लाल वेगळी येते ना, लाल लाल येते ती. तर आम्ही दरवेळेस कधीही येतो ना संगमेश्वरमध्ये, इथे वडापाव खायला येतो. खूप छान असा कुरकुरीत वडापाव मिळतो. वडा एक नंबर आहे आणि दही मिळतं आपल्याला त्यासोबत. आणि जरा नाश्ता करायला थांबलो. चला, संगमेश्वर बाजारमधून आपल्याला जेवढी काय खरेदी करायची होती ती सर्व खरेदी करून झाले. सो आम्ही आता जातो आहे. जाम गरम होतं आहे. चला निघू फटाफट. आपल्याला आता जाताना पण कोळंबे मार्गेत जायचं आहे. हा ना. मस्त रोड आहे तिकडे. रोड दाखवतो तिकडचं तुम्हाला. हे की पकड. हे बघा, परचुली गावामध्ये आहे ना, इथे टनेल आहे आणि बरोबर आपण त्या टनेलच्या वरती आहे. हा समोर इकडे डिंगणी गाव या साईडला, खाडेवाडी इकडे वरती. आणि हा ब्रिज येतो खाडीवरून. हे बघा, जबरदस्त नजारा आहे. आणि रोड पण खूप छान आहे इकडचा. ट्रेन नाही आले अजून. ट्रेन आली असते तर बघता आली असते. मस्त एक नंबर नजारा वाटतो इकडचा. तर मंडळी, फायनली घरी आलो आहे आणि हे वातावरण काहीसं पावसाचा इशारा देते. काय माहिती संध्याकाळपर्यंत पडतो आहे काय माहिती नाही. हे बघा, थोडं वातावरण झालं आहे. सो फायनली घरी आलो आहे आणि संगमेश्वर मार्केट जरा फिरलेलं. खूप गर्दी होती. आता कसं मे महिना संपत आला आहे, तर ह्या वेळेस आता जे पण बुधवारचे बाजार भरतात ना संगमेश्वरमध्ये, खूप गर्दी असते. कारण आता सर्व गरजेच्या वस्तू, जर प्लास्टिक असेल किंवा काही अजून रिपेरिंगची काही कामं असतील किंवा काही कौलं वगैरे टाकायची असतात किंवा पत्र्यावरती काय प्लास्टिक असेल किंवा हे जे पंदल वगैरे लावलेत ना, ह्या अशा सर्व गोष्टी काही घेण्यासाठी आहेत ना, बरीच अशी गर्दी होते. त्यात मच्छी घेण्यासाठी खास, कारण पावसाळ्यात जी सुकी मच्छी लागते खायला, ती आत्ताच ह्या वेळेतच घेऊन ठेवतात. आणि मच्छी पण थोडी महाग झाली आता. तर मार्केट फिरलो आपण आणि ओली मच्छी खास बघितलेली, पण ती पण खूप महाग होती. तर चला, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. संगमेश्वरच्या आठवडी बाजाराचा. आठवडी बाजार बोललं की स्पेशल असतो आपल्याकडे बुधवारचा संगमेश्वरचा. तर चला, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तुम्ही नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गावचे व्हिडिओ बघत राहा, आनंद घेत राहा. चला.